श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 26वा सर्ग वाचूया. अगस्त्य पुढे सांगतात, हिंडता हिंडता तो अश्म नामक नगरात जाऊन पोहोचला. तेथे कालकेय नावाचे दानव निवास करीत होते. कालकेय मोठे बलवान होते. रावणाने तेथे त्या सर्वांचा संहार करून शूर्पणखेचा पती आपला मेव्हणा महाबली विद्युतजिव्हाला तलवारीने कापून काढले. विद्युतजिव्हाने त्या राक्षसाला समरांगणात चाटून टाकण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी रावणाने त्याला कापून काढले. त्याला पराभूत करून रावणाने दोनच घटकात 400 दैत्यांना मृत्युमुखी ढकलले. त्यानंतर त्या राक्षस राजाला वरुणाचे दिव्य भवन दिसले. ते श्वेत ढगांसारखे उज्ज्वल आणि कैलास पर्वतासारखे प्रकाशमान होत होते. तेथेच सुरभी नावाची गाय देखील उभी होती. तिच्या स्तनातून दूध वाहत होते. असे म्हणतात की सुरभीच्याच दुधाच्या धारेने क्षीरसागर भरलेला आहे. रावणाने महादेवांच्या वाहनभूत महावृषभाच्या जननीचे सुरभीचे दर्शन घेतले. त्या सुरभीपासूनच शीतल किरणांच्या निशाकर चंद्राची निर्मिती झालेली आहे. त्याच चंद्रदेवाचे उत्पत्ती स्थान क्षीर समुद्राचा आश्रय घेऊन फेस पिणारे महर्षी जीवन धारण करतात. त्या क्षीरसागरापासूनच सुधा तसेच स्वधा भोजी पितरांची स्वधा प्रकट झालेली आहे. लोकात जिला सुरभी या नावाने ओळखले जाते त्या परम अद्भुत गोमातेची परिक्रमा करून रावणाने नाना प्रकारच्या सेनांनी सुरक्षित महाभयंकर वरुणालयात प्रवेश केला. तेथे प्रवेश करून त्याने वरुणाचे उत्तम भवन पाहिले. ते सदैवच आनंदमय उत्साहाने परिपूर्ण, अनेक जलधारांनी व्याप्त तसेच शरदकालाच्या ढगांसारखे उज्ज्वल होते. त्यानंतर वरुणाच्या सेनापतींनी समरभूमीत रावणावर हल्ला चढविला. मग रावणानेही त्या सर्वांना घायाळ करून तेथल्या योद्ध्यांना म्हटले, तुम्ही राजा वरुणाकडे सत्वर जा आणि माझा निरोप सांगा. म्हणावं, राजा, राक्षसराज रावण युद्धासाठी आला आहे. तुम्ही येऊन त्याच्याशी युद्ध करा किंवा हात जोडून आपला पराभव कबूल करा. मग तुम्हाला कुठलाही भय राहणार नाही. तेवढ्या वेळात सूचना मिळून महात्मा वरुणाचे पुत्र पौत्र क्रुद्ध होऊन बाहेर पडले. त्यांच्या बरोबर गौ आणि पुष्कर नावाचे सेनाध्यक्षही होते. ते सर्वजण सर्व गुणसंपन्न तसेच उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी होते. इच्छेनुसार चालणाऱ्या रथांवर आरूढ होऊन आपल्या सेनांनी घेरलेले ते सर्व तेथे युद्धस्थळी आले. मग वरुणाच्या पुत्रात आणि बुद्धिमान रावणात मोठे भयंकर युद्ध जुंपले. ते रोमांच उभे करणारे होते. राक्षस दशग्रीवाच्या महापराक्रमाची मंत्र्यांनी एकाच क्षणात वरुणाच्या सर्व सेनेला मारून लोळविले. युद्धात आपल्या सेनेची ही अवस्था पाहून वरुणाचे पुत्र त्यावेळी बाण समूहांनी पीडित झाल्यामुळे काही काळपर्यंत युद्धकर्मापासून बाजूला हटले. भूतलावर स्थित होऊन त्यांनी जेव्हा रावणाला पुष्पक विमानावर बसविलेले पाहिले तेव्हा देखील शीघ्रगामी रथांद्वारे त्वरेने ते आकाशात जाऊन पोहोचले. आता बरोबरीचे स्थान मिळाल्याने रावणाशी त्यांचे मोठे युद्ध जुंपले. त्यांचे ते आकाशयुद्ध देवदानव संग्रामांसारखे भयंकर वाटत होते. त्या वरुणपुत्रांनी आपल्या अग्नितुल्य तेजस्वी बाणांद्वारे युद्धस्थळी रावणाला विमुख करून मोठ्या आनंदाने नाना प्रकारच्या स्वरात महान सिंहनाद केला. राजा रावण तिरस्कृत झालेला पाहून महोदराला मोठा क्रोध आला. त्याने मृत्यूचे भय सोडून युद्धाच्या इच्छेने वरुणपुत्रांकडे पाहिले. वरुणाचे घोडे हवेशी स्पर्धा करणारे होते आणि स्वामीच्या इच्छेनुसार जाणारे होते. महोदराने त्यांच्यावर गदेने आघात केला. गदेच्या माराने ते घोडे धराशायी झाले.
वरुणपुत्रांच्या योद्ध्यांना आणि घोड्यांना मारून त्यांना रथहीन झालेले पाहून महोदर त्वरेने जोरजोराने गर्जना करू लागला. महोदराच्या गदेच्या आघाताने वरुणपुत्रांचे ते रथ, घोडे आणि श्रेष्ठ सारथ्यांसह चक्काचूर होऊन जमिनीवर कोसळले. महात्मा वरुणाचे ते शूरवीर पुत्र ते रथ सोडून आपल्याच प्रभावाने आकाशात उभे ठाकले. त्यांना किंचितही व्यथा झाली नाही. त्यांनी धनुष्यावर प्रत्यंचा चढविली आणि महोदराला क्षतविक्षत करून एकत्रितपणे कुपित होऊन रावणाला घेरले. मग ते अत्यंत कुपित होऊन एखाद्या महान पर्वतावर जलाच्या धारा ओतणाऱ्या मेघांसारखे धनुष्यातून सुटलेल्या वज्रतुल्य भयंकर सायकांद्वारे रावणाला विदीर्ण करू लागले. ते पाहून दशग्रीव प्रलय कालाच्या अग्निप्रमाणे रोषाने प्रज्वलित झाला आणि त्या वरुणपुत्रांच्या मर्मस्थानावर महाघोर बाणांचा वर्षाव करू लागला. पुष्पक विमानावर बसलेल्या त्या दुर्धर्ष वीराने त्या सर्वांवर विचित्र मुसळांनी, शेकडो भल्लांनी, पट्टिश, शक्ती आणि मोठमोठ्या शतघ्नींनी प्रहार केला. त्या शस्त्रास्त्रांनी घायाळ झालेले ते पायदळ पुन्हा युद्धासाठी पुढे येऊ लागले. परंतु पायदळ आल्यामुळे रावणाच्या त्या अस्त्र वर्षावानेच एकाएकी संकटात पडून मोठ्या चिखलात फसलेल्या 60 वर्षांच्या हत्तीप्रमाणे धापा टाकू लागले. वरुणाच्या पुत्रांना दुःखी आणि व्याकुळ झालेले पाहून महाबली रावण महान मेघाप्रमाणे मोठ्या हर्षाने गर्जना करू लागला. जोरजोरात सिंहनाद करून तो निशाचर पुन्हा नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांद्वारे वरुणपुत्रांना मारू लागला. जणू ढग आपल्या धारावाहिक वृष्टीने वृक्षांना पीडा देतो आहे असे वाटू लागले. मग ते सर्व वरुणपुत्र युद्धविन्मुख होऊन पृथ्वीवर कोसळले. त्यानंतर त्यांच्या सेवकांनी त्यांना रणभूमीवरून हटवून त्वरेने घरी पोहोचविले. त्यानंतर तो राक्षस वरुणाच्या सेवकांना म्हणाला, आता वरुणाला जाऊन सांगा की त्यानं स्वतः युद्धाला यावं. तेव्हा वरुणाचा मंत्री प्रहास रावणाला म्हणाला, राक्षसराज, ज्यांना तुम्ही युद्धासाठी बोलावित आहात ते जलस्वामी महाराज वरुण संगीत ऐकण्यासाठी ब्रह्मलोकी गेलेले आहेत. वीर राजा वरुण निघून गेल्यावर इथं युद्धासाठी व्यर्थ परिश्रम करण्यात तुझा काय बरं फायदा आहे. त्यांचे जे वीर पुत्र इथं उपस्थित होते त्यांचा तर तुझ्याकडून पराभव झालाच आहे. मंत्र्यांचे म्हणणे ऐकून राक्षसराज रावण आपल्या नावाची घोषणा करून मोठ्या हर्षाने सिंहनाद करीत वरुणालयातून बाहेर पडला. तो ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने परत फिरून आकाश मार्गाने लंकेकडे निघाला. इथे 26वा सर्ग पूर्ण झाला. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.